अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे। जिनेवामध्ये दोन्ही देशात करारावर स्वाक्षरी होणार आहे। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे स्वाक्षरी करतील। करार होताच हॉर्मुझ सर्वांसाठी खुलं होईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। करारानुसार इराण अण्वस्त्र बनवू शकणार नाही, इराणला कसलीही रक्कम दिली जाणार नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर करार फिसकटला तर शेवटचा पर्याय आहेच असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर अमेरिकेसोबत करार करण्यावर अजून निर्णय नाही। ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणकडून ही प्रतिक्रिया येते। अमेरिकेनं आमची गोठवलेली संपत्ती आधी द्यावी, अण्वस्त्र कार्यक्रमावर अमेरिकेशी चर्चा नाही असं इराणनं म्हटलंय। हॉर्मुझमध्ये मोफत वाहतूक नाही, किंमत द्यावीच लागेल। पाकच्या पंतप्रधानांकडून मात्र 24 तासात करार होईल अशी पोस्ट करण्यात आली आहे। करारावर इलेक्ट्रॉनिक सह्या होतील असं देखील शहबाज शरीफ यांनी म्हटलंय। इराणमध्ये अमेरिकेसोबतच्या कराराला वाढता विरोध पाहायला मिळतोय। अराघची आणि गलिबाफ यांना मृत्यूदंड देण्याची मागणी होती आहे। कराराची स्थिती आणण्यास अराघची आणि गलिबाफ जबाबदार आहेत असे आरोप केले जात आहेत। इराण आणि अमेरिकेतल्या या संभाव्य कराराला इंग्लंडनं पाठिंबा दिलाय। पंतप्रधान कीर स्टारमर यांनी हा पाठिंबा दर्शवलाय। आखाती देशांसह नाटो देशांचंही कराराला वाढतं समर्थन मिळतंय। स्टारमर यांनी ट्रम्प यांना फोन करून त्यांचा पाठिंबा कळवलाय। खरं तर इंग्लंडसह सारे नाटो देश युद्धादरम्यान अमेरिकेपासून दूर होते, मात्र आता इंग्लंडनं अमेरिकेला या कराराबाबत पाठिंबा दर्शवलाय। इकडे इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या 28 फेब्रुवारीच्या जोरदार हल्ल्यात मृत्यू झाला होता। 9 जुलैला त्यांच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार होणार आहेत। पहिल्यांदाच इराणनं अधिकृतरित्या खामेनी परिवारातल्या किती जणांचा मृत्यू झालाय याची माहिती जाहीर केली आहे। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात स्वतः खामेनींसह त्यांची मुलगी सईदा बुशरा हुसेनी खामेनी, जावई डॉक्टर मिसबाह अल हुदा बुशरा हुसेनी, नात जहरा मोहम्मदी आणि सून आणि मुजतबांची पत्नी जहरा हदत अदेल यांचा मृत्यू झाला होता। मशहद शहरात 7 जुलैला अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर 9 जुलैला रजा इमाम या मशिदीत त्यांचा दफनविधी होईल। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी सहन करणार नाही असं मार्को रुबियो यांनी म्हटलंय। सामुद्रधुनीत इराण कोणतेही निर्बंध लावू शकत नाही। रुबियोंनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांच्या मृत्यूवर भारताकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। अमेरिकेच्या नाकेबंदीचं पालन सर्वच व्यापारी जहाजांनी करावं असं देखील अमेरिकेचं म्हणणं आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॉमी पिगॉट यांच्याकडून निवेदन जारी करण्यात आलंय। तिकडे ओमानच्या आखातात अडकलेल्या आणखी एका भारतीय खलाशाचा मृत्यू झालाय। जहाजावर अडकलेल्या खलाशांची उपासमार होतीये, त्यांना पुरेसा औषधांचा पुरवठाही होत नाहीये। एमटी सेलेस्टियल नावाच्या जहाजावरील भारतीय खलाशाचा मृत्यू झालाय। मृतदेह अजूनही जहाजावर ठेवला असल्याची माहिती आहे।